जेव्हा तुम्ही रॉंग थिंग्सच्या मागं पडणं बंद करून देता, तेव्हा तुम्हाला वेळ मिळतो. तेव्हा राइट टाईमला राइट थिंग्सला पण वेळ मिळतो, की ते तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी, राइट थिंग्स तुमच्यासाठी जे काही आहे ते करतील. म्हणून कधी-कधी आपल्याला ज्या गोष्टी करावं वाटतात आणि आपण करतो आणि जे सक्सेस नाही होत, तर त्याच्यापासून थोड्या वेळसाठी आपण डिस्टन्स ठेवून घ्यायचा. थोड्या वेळसाठी आपण थांबून जायचं. आपण काहीच नाही करायचं. आणि हे जो वर्ड मिळणार ना, या वेळेत राइट थिंग्स जे काही आहे तुमच्यासाठी, होऊ शकते की ते तुम्हाला चूज करणार किंवा तुम्ही ते चूज करणार. तर वेळ घ्यायचा. कोणतीही गोष्ट आपण फोर्स केल्याने होत नाही. कोणतंही नातं आदळआपट केल्याने टिकत नाही. आणि हो, नातं संपल तरी पण ठीक आहे. कारण नातं संपून जाते, पण प्रेम तसंच राहते. प्रेम संपत नाही. त्याचं फक्त ट्रान्सफर होते आणि तुम्हाला जर जीवनात प्रेम पाहिजे असणार लोकांकडून, तर तुम्हाला प्रेमची सायकल सुरू करावं लागेल आणि तुम्हाला लोकांना प्रेम देणं सुरू करावं लागेल. ते प्रेम कशाही वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या लोकांकडून, त्याच व्यक्तीकडून येणार असं नाही. पण वेगवेगळ्या लोकांकडून ते तुमच्याकडे येणार. कसं ना कसं येणार. तुम्हाला लक्षात नाही येणार का हे आपण कधी दिलं होतं, कसं आलं? आणि तुम्ही सरप्राईज होऊन जाणार की कसं हे आलं. तर आपण जे काही या जगात देतो तेच मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे पुन्हा येतं. तर तेच समजून जर आपण जे काही देत आहोत तेच आपल्याला मिळत असतं. तर देणं जर आपण चांगलं केलं तर येणं पण आपल्याकडे चांगलंच होईल. आणि असं खूप वेळा असं म्हणतात की चांगल्या लोकांसोबतच वाईट का बरं होतं. तर हे इम्पॉर्टन्स सांगतं की जेव्हा आपण सुखात असतो आणि जर दुःख नसेल तर आपल्याला सुख काय आहे हेच माहीत नसणार. म्हणून सुखाचं इम्पॉर्टन्स जाणून घेण्यासाठी आपल्याला दुःखाचं इम्पॉर्टन्स खूप जास्त गरजेचं पडतं. आता आपल्याला वाटतं की आपण एकटे का बरं आहोत? आता जर आपण एकटे आहोत, तर आपल्याला हे इम्पॉर्टन्स जाणून घेऊ देते, की जेव्हा आपल्यासोबत कोणी असणार, तर आपल्याला लक्षात असणार की आपल्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा आपण कसे होतो. आणि आज जेव्हा आपल्यासोबत आहे कोणी, तर वी शुड बी ग्रेटफुल, वी शुड बी थँकफुल. आपण धन्यवाद केला पाहिजे त्या व्यक्तींसाठी, त्या कंपनीसाठी, आपल्यासोबत जे काही लोकं आहेत. बेस्ट विशेस.